कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती राहील या संदर्भामध्ये आपण या अगोदरच खूप सारे व्हिडिओ दिलेले आहेत. कॅटेगरी वाईजसुद्धा व्हिडिओ दिलेले आहेत आणि रँक वाईजसुद्धा व्हिडिओ दिलेले आहेत. वुमेन आणि मेन्स आणि कॉमन अशा पद्धतीनं सुद्धा आपण त्याची मांडणी केलेली आहे. तरीही अ, बरेच कॅन्डिडेट, बरेच उमेदवार पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत असतात आणि काही ठराविक कालावधीनंतर त्यांच्या या प्रश्नांना उत्तर देणं आपल्याला अगत्याचं वाटतं. त्या संदर्भामध्ये एस-सी-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एस या 2 कॅटेगरीचा कट ऑफ सगळ्यात खाली येणार आहे. हेही आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जवळपास सांगितलेलं आहे. सगळ्यात जास्त कट ऑफ जो राहणार आहे 2025च्या शिक्षक अभियोग्यता परीक्षेमध्ये, तोही सगळ्यांना माहीत आहे की ओ-बी-सीमध्ये सगळ्यात जास्त टफ कॉम्पिटिशन आहे. अगदी जनरल, ओपन जनरल, प्युअर ओपनच्या मेरिटपेक्षाही जास्तीची मेरिट ही ओपनच्या मेरिटपेक्षा जास्तीची मेरिट ओ-बी-सीची राहणार आहे आणि त्यातही महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे. एस-सी कॅटेगरी जर पाहायला गेलं तर मॉडरेट प्रमाणात तिथं कॉम्पिटिशन असणार आहे. गेल्या वेळेसपेक्षा प्रत्येक कॅटेगरीमध्ये मार्कांचा फरक पडणार आहे, गुणांच्या टक्केवारीचा फरक पडणार आहे. पण यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण सांगितल्यानुसार 4 ते 5, 5-6 मार्क जास्तीत जास्त, तिच्या पलीकडे फरक पडणार नाही. एक्सेप्ट आहे त्याला पर्याय, याला अपवाद आहे तो फक्त ओ-बी-सी कॅटेगरीचा. आता ओ-बी-सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्यामध्येही जे समांतर आरक्षणामध्ये येतात, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, यामध्ये जे आहेत त्यांचं कॉम्पिटिशन बाकीच्या सगळ्यांच्याशी नाही आहे. त्या समांतर आरक्षणात जे उमेदवार आहेत त्यांच्याशी त्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे. आता चांगली गोष्ट ही आहे की व्हॅकन्सी चांगल्या येणार आहेत. बरेच यूट्यूबर जे म्हणता आहेत, खूप सारं म्हणतात तसं काहीतरी, त्यांच्या या गोष्टीशी आपण सहमत असणार आहोत की व्हॅकन्सीज या जास्त येणार आहेत. या गोष्टीशी आपण सहमत आहोत. बाकीच्या गोष्टीशी आपल्याला काही त्यांच्याशी काही देणे घेणं नाही. पण ह्या गोष्टीबाबत मात्र आपण त्यांच्याशी सहमत आहोत की व्हॅकन्सीज चांगल्याच येणार आहेत. न भूतो न भविष्यती जरी नाही आल्या तरी गेल्या वेळेस इतक्या 1000-2000 कमी की जास्त 2022च्या टेट इतक्या जागा तरी हमखासच येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या व्हॅकन्सी तुम्ही पाहत असता. अशा परिस्थितीमध्ये आणि आता तुम्ही जे पाहताय, जर तुम्ही काही जिल्ह्यांचा तुम्ही जर हिशोब लावला तर 10-12 जिल्ह्यांचा जरी हिशोब लावला तरी तुम्हाला सहजपणे 5-6 हजार व्हॅकन्सीज तुम्हाला तिथे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदेच्या दिसून येत आहेत. आणि मग व्हॅकन्सी येणार नाहीत या गोष्टीत काही तथ्य नाही आहे. अगदी समायोजनानंतरही चांगल्या व्हॅकन्सीज येणार आहेत. याबाबत साशंकता बाळगण्याचं काही कारण नाही. पुन्हा एकदा आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया की गेल्या वेळेसपेक्षा कट ऑफ निश्चितच जास्त राहणार आहे. पण ओ-बी-सी कॅटेगरी सोडल्यास इतर कॅटेगरीजसाठी तो 4 ते 5 मार्काच्या पेक्षा जास्त त्यामध्ये फरक असणार नाही. ओ-बी-सी कॅटेगरीमध्येही समांतर आरक्षणामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना फायदाच होणार आहे. त्यांचं जास्त काही नुकसान होण्याची शक्यता नाही आहे. दुसरी गोष्ट, अदर कॅटेगरीज असतील, एस-सी-बी-सी असतील आणि ई-डब्ल्यू-एस असतील, यांचा कट ऑफ सगळ्यात कमी येईल अशी शक्यता मला तरी वाटते आहे. एस-सी कॅटेगरी संदर्भात बोलायचं झालं तर गेल्या वेळेसपेक्षा थोडं कॉम्पिटिशन आहे. मॉडरेट कॉम्पिटिशन असणार आहे. खूप टफ कॉम्पिटिशनही नाही आहे. पण गेल्या वेळेसपेक्षा 4 ते 5 मार्क इथेही वाढून तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये वाढणार आहेत आणि तशी शक्यता आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोलून दाखवलेली आहे. स्वतःचा तुलनात्मक आपण कुठे आहोत हे पाहण्यासाठी स्वतःची रँक पाहू शकता. त्या संदर्भात आपण आपल्या लिंकमध्ये व्हिडिओ दिलेले आहेत, ते लिंकसुद्धा पाहू शकता. आणि चॅनल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.